नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. SSC बोर्ड एक्झाम 2024 मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. सर्व IMP क्वेश्चन्स या क्वेश्चन पेपरमध्ये आपण टाकलेले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित पहा आणि लक्षात ठेवा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. इयत्ता 10वी विषय इतिहास. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. SSC बोर्ड एक्झामचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायच्या असतील तर. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणता येईल. 2. इसवी सन 630 चीनी प्रवासी युआन शांग भारतात आला होता. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा 3 गुणांसाठी. बघा, पहिल्या गटामध्ये 4 जोड्या दिलेल्या असतात आपल्याला या प्रश्नामध्ये आणि त्यापैकी 4 3 जोड्या बरोबर असतात. आपल्याला त्यांनी चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली असते. मग या पहिल्या गटामध्ये चुकीची जोडी आहे बुद्धिबळ मैदानी खेळ, कारण की बुद्धिबळ हा बैठे खेळ असतो. दुसऱ्या गटामध्ये तिसरी जोडी चुकीची आहे द इंडियन वॉर ऑफ मार्क्सवादी इतिहास. आपण स्पष्ट लिहायचे चुकीची जोडी 3 द इंडियन वॉर ऑफ मार्क्सवादी इतिहास, तेव्हा आपल्याला 1 गुण मिळेल याचा. तिसऱ्या गटामध्ये पहिली जोडी चुकीची आहे प्रभाकर आचार्य प्र.के. आत्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, 4 गुणांसाठी. सूचनेप्रमाणे कृती करा, कोणतेही 2. संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. भारतातील जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांची आपल्याला यादी करायची आहे. बघा, पहिलं आहे आग्र्याचा किल्ला. 2 अजिंठा व वेरूळ लेणी. 3 महाबलीपुरम येथील मंदिर. 4 खजुराहो येथील मंदिर. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि ताजमहाल. त्यानंतर दुसरं, खेळांच्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा. दिव्यांगांच्या ऑलिम्पिक व विंबल्डन, एशियाड गेम्स, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा. त्यानंतर पुढचं, लोकशाहीचे आधारस्तंभ. कायदे मंडळ प्रतिनिधी, कार्यकारी मंडळ मंत्रीगण, वृत्तपत्रे प्रसारमाध्यमे, न्यायपालिका. या पद्धतीने आपण कृती ही कंप्लीट करायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही 2 4 गुणांसाठी. 1 उपयोजित इतिहास. 2 कार्ल मार्क्स. 3 विश्वकोश. आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपली इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र भूगोलाची प्लेलिस्ट पहा. त्यात आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळतील. प्रश्न तिसरा, पुढील विधानांचे सहकारण स्पष्टीकरण करा. 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. 2 प्रश्न आपल्याची उत्तरं आपल्याला द्यायचे. पहिले, वृत्तपत्रे ही माहितीच्या व ज्ञानाच्या प्रसाराची साधने आहेत. 2 मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगर असे म्हटले जाते. 3 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 4 प्रत्येक भाषिक समाजात कोश वाङ्मय निर्माण होण्याची गरज असते. त्यानंतर प्रश्न चौथा, दिलेल्या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यातला पहिला प्रश्न 4 गुणांसाठी. 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न 1 गुणासाठी. बाळ ज पंडित कोणते काम करीत असत? उत्तर, बाळ ज पंडित क्रिकेट सामन्यांचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. 2 समालोचकाचे कोणते काम असते? उत्तर, मैदानावरील सामन्यांचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक
करीत असतात. क्रिकेट समालोचनाची वैशिष्ट्ये सांगा. तेथील मैदानाला इतिहास सांगत खेळाडूंबद्दलची माहिती, खेळाडूंचे पूर्वीचे आक्रमण सांगणे ही वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 5वा 6 गुणांसाठी. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2. 1. स्थानिक पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन यातील फरक स्पष्ट करा. 2. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? 3. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? आणि 4. ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे असते? त्यानंतर राज्यशास्त्र. प्रश्न 6वा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. डॉक्टर राजेंद्रसिंह राणा हे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जातात. 2. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण सांगा. 1. राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. बरोबर. 2. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते. बरोबर. पुढचा प्रश्न. पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही 1. 2 गुणांसाठी. 1. चळवळीची वैशिष्ट्ये आणि दुसरं राजकीय पक्षाची मान्यता. ब भाग. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा, कोणतेही 1. 2 गुणांसाठी. 1. महिलांच्या स्वातंत्र्यासाठी व विकासासाठी झालेले कायदे. 1. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा. 2. लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा. 3. हुंडा प्रतिबंधक कायदा. 4. घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा. त्यानंतर दुसरं. लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये सांगा. 4 गुणवैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायची आहेत. त्यानंतर 9वा प्रश्न. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही 1. 2 गुणांसाठी. निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. आणि दुसरं आहे, आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काय कराल? अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इतिहास राज्यशास्त्राची पूर्वपरीक्षेचा सराव प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक पहा. त्यात आपल्याला 10वीच्या सर्व विषयांचा अभ्यास हा सहजगत्या करता येईल. थँक्यू. काही अडचण असल्यास कमेंट करा.